विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 1 सेट्स. ऑलरेडी आपण 1.1 1.2 प्रॅक्टिस सेट अपलोड केलेला आहे. तर आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.3 क्लास 9 महाराष्ट्र बोर्डचा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा पाहणं, पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. याच्यात बघा ए बी सी आणि डी असे 4 सेट दिलेले आहेत आणि क्वेश्चन केलेला आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. याच्यातून कोणते स्टेटमेंट्स ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत त्याचे आन्सर करायचे आहे. तर पहिलं जे आहे वाढणं, तर त्याच्यात सी इज अ सबसेट ऑफ बी असं म्हटलेलं आहे. तर बघा सी सेट जो आहे त्याच्यामध्ये काय काय आहे, बी आणि डी आहे. ठीक आहे. आणि बी सेट जो आहे, बी सेटमध्ये आहे सी डी ई आणि ए. ठीक आहे. तर याच्यात जर बघितलं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे सी इज अ सबसेट ऑफ बी. तर इथं जर बघायला गेलं तर सी मधले सर्व जे एलिमेंट्स आहेत बी आणि डी ते याच्यात नाही आहेत. बी सेटमध्ये बी नाही आहे, स्मॉल बी. तर हे जे स्टेटमेंट आहे हे काय होणार, हे होणार फॉल्स. आणि रिझन लिहू शकता तुम्ही, सिन्स all the elements of C are not present in B. तर सी सेट मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते पूर्ण बी मध्ये प्रेझेंट नाही आहेत, म्हणून तो त्याचा सबसेट होणार नाही. दुसरा जो आहे, दुसऱ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ए इज अ सबसेट ऑफ डी. तर आपण चेक करून घेऊ. ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते आहेत ए बी सी डी आणि ई. आणि डी मधले एलिमेंट्स आहेत ए आणि ई. तर इथे आपल्याला दिसत आहे जे डी मध्ये एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये आहेत. तर डी इज अ सबसेट ऑफ ए झाला असता, पण ए इज अ सबसेट ऑफ बी हे फॉल्स स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तर दुसरं पण काय असणार, फॉल्स. रिझन जे इथे लिहिलं आहे तेच लिहा, फक्त सेटचे नाव चेंज करा. जिथे सी आहे तिथं ए लिहा आणि जिथं बी आहे तिथं डी लिहा. त्यानंतर 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 3 नंबर मध्ये आपल्याला विचारलेला आहे डी इज अ सबसेट ऑफ बी. तर बघा डी मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते आहेत ए आणि ई. आणि बी मधले एलिमेंट्स बघून घेऊ आपण. बी मध्ये आहे सी डी ई आणि एफ. तर ई तर आहे इथं बी मध्ये, पण ए नाही आहे. तर हे पण फॉल्स होणार. डी इज नॉट अ सबसेट ऑफ बी, हे पण फॉल्स असेल आणि रिझन सेम असेल. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्याच्यात म्हटलेलं आहे डी इज अ सबसेट ऑफ ए. आता डी लिहिणार आपण. डी मध्ये आहे ए आणि ई. आणि ए जो आहे, ए मध्ये आहेत ए बी सी डी आणि डी. तर इथं आपल्याला क्लिअर दिसतंय ए आणि ई आहेत ए मध्ये, तर डी हा सबसेट आहे ए चा. तर हे ट्रू आहे. तर डी इज अ सबसेट ऑफ ए आणि हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. याला लिहा, सिन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ डी आर प्रेझेंट इन सेट ए. ठीक आहे. त्यानंतर याच्यातला 5 नंबर जो आहे त्याच्यात म्हटलेला बी इज अ सबसेट ऑफ ए. तर बी मधले एलिमेंट्स आहेत सी डी ई आणि एफ. आणि ए मध्ये एलिमेंट्स आहेत ए बी सी डी आणि ई. तर इथं क्लिअर दिसतं एफ जो आहे तो याच्यात नाही आहे, म्हणून हे फॉल्स होणार आहे. तर बी इज अ सबसेट ऑफ ए हे स्टेटमेंट काय होईल, फॉल्स. रिझन सेम असेल, फक्त सेट चेंज करा. आणि लास्ट आहे सी इज अ सबसेट ऑफ ए. तर सी मध्ये काय काय एलिमेंट्स आहेत, सी मध्ये आहेत बी आणि टी. आणि ए मध्ये आहेत ए बी सी डी आणि ई.
तर बी आणि डी दोघं आहेत त्याच्यात, तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. तर सी इज अ सबसेट ऑफ ए, हे स्टेटमेंट असेल ट्रू. तर इझी होता क्वेश्चन बाळांनो. पुढचा क्वेश्चन बघूया आता आपण. हा असाच्या असं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिला तर काही प्रॉब्लेम नाही. नंतर बघा, टेक द सेट नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. एक्स आणि वाय सेट आपल्याला सॉल्व पण करावे लागतील आणि एक युनिव्हर्सल सेट बनवायचा आहे. तर चला बनवून घेऊ. तर बघा, पहिले एक युनिव्हर्सल सेट बनवू आपण, ज्याचं नाव असेल कॅपिटल यू ने देणार आपण. तर युनिव्हर्सल सेट 1 to 20 मधले नॅचरल नंबर्स लिहायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. युनिव्हर्सल सेट लिहून झाल्यानंतर याच्यातला जो एक्स आहे, एक्स सेट मध्ये काय एलिमेंट्स आहेत, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. 17 तर 15 मधले जेवढे बी नंबर्स आहेत, सॉरी 7 to 15 मधले जेवढे बी नंबर्स आहेत ते येतील याच्यात. तर कोणकोणते, 8 9 10 11 12 13 14. ठीक आहे. 15 येणार नाही कारण की इक्वल टू नाही आहे, फक्त लेस दॅन आहे. त्यानंतर हा एक बनवायचा आहे. वाय पण इथं फाइंड आउट करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण वेन डायग्राम बनवू. वाय जो आहे तो काय आहे, नॅचरल नंबर आहे आणि प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 तर 20 मधले जेवढे प्राईम नंबर्स आहेत ते लिहायचे आहेत. तर बघा, 2 3 5 7 11 13 17 आणि 19 हे प्राईम नंबर्स होऊन जातील. तर असे दोन डायग्राम्स बनवायचे आहेत आपल्याला. तर बघा, पहिली जी डायग्राम येणार आहे ती आपण पहिल्या क्वेश्चनची डायग्राम इथं बनवू, दुसऱ्या क्वेश्चनची डायग्राम त्याच्या बाजूला बनवणार. तर पहिले इथे एक बॉक्स बनवू आपण, रेक्टँगल, आणि या रेक्टँगल मध्ये एक सर्कल बनवू. तर हा जो सर्कल आहे हा एक्स आहे तुमचा आणि हा युनिव्हर्सल सेट आहे. तर एक्स मध्ये कोणकोणते आहेत, 8 9 10 11 12 13 आणि 14. बाकी उरलेले जे आहेत ते आजूबाजूला लिहू शकतो आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नाही 8 9 नाही येणार इथे. 9 10 10 14, नंतर येणार 15 16 17 18 19 आणि 20. तर बाकी उरलेले इथे येऊन जातील या प्रकारे. आणि दुसरा जो आहे, दुसरा आपण बनवू, याच्यात पण एक रेक्टँगल बनवू आणि त्याच्यामध्ये एक सर्कल बनवू, ओव्हल बनवा किंवा. तर हा आपण वाय सेट नाव देऊ याला आणि हा आहे युनिव्हर्सल सेट. तर वाय मध्ये एलिमेंट्स येतील 2 3 5 7 11 13 17 19. बाकी उरलेले हे बाहेर येऊन जाते. तर 1 नंतर येणार 2 3 आहे 4 5 आहे 6, नंतर 7 आहे 8 9 10 11 आहे 12 13 14 15 16 17 18 19 आहे 20. तर हे दोघं क्वेश्चन सॉल्व्ह झाले. अशा प्रकारे तुम्हाला वेन डायग्राम बनवायची होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यात आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, एक पी सेट दिलेला आहे. आपल्याला दाखवायचं आहे शो द सेट्स युनिव्हर्सल पी अँड पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम अँड व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. तर इझी क्वेश्चन आहे बघा, सॉल्व्ह करून घेऊ आपण. तर सोल्युशन मध्ये आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे पहिल्यामध्ये. तर इथे फर्स्ट सॉल्व्ह करू. युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 7 8 9 10 11 अँड 12. त्यानंतर पी सेट दिलेला आहे आपल्याला 1 3 7 अँड 10. आता पी कॉम्प्लिमेंट थोडक्यात मी तुम्हाला सांगून देतो. पी कॉम्प्लिमेंट असतो जे याच्यात आहेत ते म्हणजे जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण यामध्ये नाही आहेत तर ते कॉम्प्लिमेंट्समध्ये येतात.
तर उरलेले कोणकोणते आहेत बघा, 1 याच्यात आहे, 2 नाहीये, 3 आहे, 7 आहे, 8 9 नाहीये, 10 आहे, 11 आणि 12 येणार. तर हा पी कॉम्प्लिमेंट बनेल तुमचा. याची आपल्याला काय करायची आहे, वेन डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर इजी आहे. परत आपण एक रेक्टँगल ड्रॉ करून घेऊ. एक रेक्टँगल ड्रॉ केला, त्यानंतर याच्यात एक ओव्हल बनवून घेऊ. याच्यात आपण लिहिणार हा पी, याच्या बाहेर लिहिणार पी कॉम्प्लिमेंट आणि याच्या बाहेर असेल युनिव्हर्सल सेट. ओके, चल. तर पी मध्ये कोणकोणते आहेत, पी सेट मध्ये 1 3 7 आणि 10. बाकी उरलेले पी कॉम्प्लिमेंट आहे, 2 8 9 11 आणि 12. तर हा पूर्ण युनिव्हर्सल आहे. तर पी कॉम्प्लिमेंट्स लिहिला आणि पी सेट लिहून दिला. त्यानंतर याच्यातला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. सेकंड क्वेश्चन पण इझी आहे, फक्त थोडंसं ट्रिकी आहे बघा. याच्यात आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 7 8 9 10 11 12. ठीक आहे, हे आहे युनिव्हर्सल सेट. त्यानंतर पी सेट आहे आपल्याला माहिती. तर पी सेट काय आहे, 1 3 7 10. 1 3 7 10 याला 1 घेऊन देऊ आपण. नंतर पी कॉम्प्लिमेंट, पी कॉम्प्लिमेंट आपण स्वतः फाइंड आउट करू, जो इथेच केलेला आहे, 2 8 9 11 आणि 12. त्यानंतर हे झाल्यावर आपण ऑल्सो काय फाइंड करणार, ऑल्सो फाइंड पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. तर पी कॉम्प्लिमेंटचा जर फाइंड केला तर 1 3 7 10 भेटेल आपल्याला. कारण की काय, या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये जे नंबर्स आहेत ते जे आहेत ते उरलेले बाकी सर्व युनिव्हर्सल सेटमध्ये जे उरलेले आहेत ते सर्व, म्हणजे काय, युनिव्हर्सल सेटमध्ये जे आहेत ते इथे नाही आहेत. तर ते आपण पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट मध्ये लिहिणार. तर याला 2 नंबर द्या. तर आपण लिहू शकतो पी ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ इज इक्वल टू पी. हे कशावरून आलं बघा, हे दुसऱ्या आणि या सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत, सेम आहेत, म्हणून आपण इथे लिहिणार फ्रॉम 1 अँड 2. ठीक आहे, त्याच्याने आपल्याला हे प्रूफ झालं. तर इझी होता क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 तर खूपच सोपा आहे बघा. ए सेट दिलेला आहे आपल्याला, त्याच्यात एलिमेंट्स आहेत 1 3 2 7. देन राईट आणि 3 सबसेट ऑफ ए. कोणतेही 3 सबसेट आपण लिहू शकतो ए चे. तर तुम्ही तुमच्या मर्जीनेही लिहू शकता. मी काही एक्झाम्पल्स देतो तुम्हाला. एक काम करतो, एक बी सेट बनवतो, त्याच्यात लिहून देतो 3 अँड 2. नंतर सी सेट बनवतो, त्याच्यात लिहून देतो 3 2 अँड 7. आणि एक डी सेट बनवतो, त्याच्यात लिहून देतो 1 अँड 3. तर असे तुम्ही ए सेट मधले एलिमेंट्स घेऊन तुम्ही बाकी सेट्स बनवू शकता. तर एवढाच होता हा क्वेश्चन, इझी होता बांधणं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, याच्यात बघा क्वेश्चन नंबर 5. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. त्याच्यात काय म्हटलंय, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पी जे आहेत, पी मध्ये कोण आहे, पुण्यातले लोक आहेत. ठीक आहे. नंतर एम सेट जो आहे तो मध्य प्रदेशचे लोक आहेत त्याच्यात. तर एम लिहून देणार आपण मध्य प्रदेश. ठीक आहे. नंतर आय मधले जे आहेत ते इंदोर मधले आहेत लोक, इंदोर. ठीक आहे. नंतर बी मध्ये आहेत इंडियावाले, इंडिया. आणि एच मध्ये जे आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत, एच मध्ये महाराष्ट्र. ठीक आहे. तर आपल्याला म्हणताय पहिला तर तो सॉल्व करावा लागेल आपल्याला. तर बघा, पुणे हे महाराष्ट्रामध्ये येतं, तर आपण याचा आन्सर करू शकतो पी इज अ सबसेट ऑफ बी. कारण की पुणे बी इंडियामध्ये पण येतं आणि महाराष्ट्रामध्ये पण येतं. तर तुम्ही पी इज अ सबसेट ऑफ बी किंवा मग पी इज अ सबसेट ऑफ ए चेही लिहू शकता. त्यानंतर मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश कुठे येतं, बी मध्ये येतं. तर याचे आपण 2 उत्तर लिहू शकतो. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. तर हे पी इज अ सबसेट ऑफ इंडिया येऊ शकतं बी.
आणि पी इज अ सबसेट ऑफ महाराष्ट्र. एच एच लिहावं लागेल इथं, कारण की एच म्हणजे महाराष्ट्र आहे. नंतर एम इज द ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. तर एम जे आहेत ते काय आहेत, मध्य प्रदेश मधले रेसिडेंट आहे. तर एम काय होऊन जाईल, एम इज अ सबसेट ऑफ बी, कारण की मध्य प्रदेश कशात येतं, इंडियामध्ये. त्यानंतर आय इज अ सबसेट, आय इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. तर इंदोर याचे दोन आन्सर येतील. आय इज अ सबसेट ऑफ एम म्हणजे मध्य प्रदेश, आणि आय इज अ सबसेट ऑफ बी, कारण की इंडियामध्ये पण येतं आणि मध्य प्रदेशमध्ये पण येतं. बी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. बी जे आहे ते काय, सर्व रेसिडेंट आहेत जे इंडियामधले आहेत. त्यानंतर इंडिया तर काय आहे, इंडिया युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे, हा युनिव्हर्सल सेट आहे. एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्र कशात येतं, महाराष्ट्र कशात एच, तर एच इज अ सबसेट ऑफ इंडिया. तर हे सर्व येतील. नंतर म्हटलं विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबोव सेट्स. तर या लास्टचा आन्सर काय असेल वानो, बी. बी बी कॅन बी दी युनिव्हर्सल सेट फॉर दी अबोव सेट्स. ठीक आहे, अबोव सेट्स. तर असे रिलेशन द्यायचे होते तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, विच सेट ऑफ नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो. बघा पहिलं दिलेलं आहे, याचा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर याच्यात आपल्याला म्हटलेलं आहे ए बी आणि सी. तर ए जो आहे, एचा सेट मी इथंच लिहितो. तर ए मध्ये कोण येतील, मल्टिपल ऑफ 5. तर 5, 10, 15, 20 अँड सो ऑन असे चालतील. नंतर 7, मल्टिपल ऑफ 7 बी सेटमध्ये येतील. 7, 14, 21, 28 अँड सो ऑन. आणि सी सेटमध्ये येतील 12, 24, 36 अँड सो ऑन, या प्रकारे. तर इथे जर बघायला गेलं तर हे सर्व सेट कशा कशात येतील. तर याच्यात बघा भावनो, हे सर्व जे नंबर्स आहेत ना, हे नॅचरल नंबर्समध्ये बी येतात, हे होल नंबर्समध्ये बी येतात. त्यानंतर हे इंटिजर्समध्ये पण येतील, हे रॅशनल नंबर्समध्ये पण येतील. तर हे 4 टाईपचे सेट जे आहेत ना, हे सर्व त्यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट बनू शकतात. तर आपण म्हणू शकतो फॉर सेट ए बी अँड सी वी कॅन टेक एनी वन ऑफ द सेट फ्रॉम natural number, whole number, integer or rational numbers as a as an universal set. ओके, तर हे आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4 अँड टी सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. तर बघा याला ही सॉल्व्ह करू आपण. तर याचं सोल्युशन काय येणार वाहन, पी मध्ये काय आहे, पी सेट मध्ये आहे 4चे मल्टिपल्स. तर पी मध्ये लिहिणार आपण 4, 8, 12, 16 असे हे भरपूर असेल, इन्फायनाईट राहतील. ठीक आहे. आणि टी टी जो सेट आहे, टी मध्ये बोलले ते की सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर. तर हे काय येतील, इवन स्क्वेअर नंबर म्हणजे 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर अँड सो ऑन, या प्रकारे येतील. तर यांच्यासाठी जर बघितलं आपण, तर हे सर्व हे जे 4 सेट आहेत याच्यातच येतील. बघा, नॅचरल नंबर्समध्ये येतील, होल नंबर्समध्ये येतील, इंटिजर्समध्ये येतील आणि रॅशनल नंबर्समध्ये येतील, हे सगळ्यांमध्ये येतील. तर आपण परत ते स्टेटमेंट इथं देऊ शकतो, फॉर सेट पी अँड डी वी कॅन टेक एनी वन of the set from natural number, whole number, integers or rational number as universal set. Okay. चलो 7 नंबरचा क्वेश्चन बघू.
तर क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो काय म्हणतो, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इन एन युनिव्हर्सल सेट, लेट A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. तर याचा सेट एचा कॉम्प्लिमेंट काय होईल? सेट एचा कॉम्प्लिमेंट असा होईल तो 50% कमी मार्क्स सिक्युअर केले असतील ज्यांनी मॅथ्समध्ये. तर आपण लिहू शकतो हिअर युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू ऑल दी स्टुडंट ऑफ अ क्लास, नंतर याच्यात ए सेट जो आहे ए सेट मध्ये लिहू शकतो आपण स्टुडंट्स हू secure 50% or more marks in maths. आणि एक कॉम्प्लिमेंट काय येणार मग, स्टुडंट्स हू secure 50 असं करू लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. बस झालं. ठीक आहे. तर 7 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत बांधव. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता. यानंतर आपला 1.4 सॉल्व्ह करू, प्रॉब्लेम सेटही सॉल्व्ह करणार आहेत आपण. तर आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ येणारच आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला हे जर PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, सी यू.